माधवनगर मधील कित्येक वर्ष झाले बंद रेल्वे लाईनलगतच्या मोकळ्या जागेत ग्रामपंचायत कडून गावातील कचरा टाकला जात होता. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचत होता. शिवाय तो वारंवार पेटविला जात होता. या प्रदूषणाचा त्रास शेजारील रहिवासी नागरिकांना सहन करावा लागत होता. तसेच मोकाट जनावरांचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. अनेक वेळा या ठिकाणी अपघाताचे प्रकार घडले असून अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. शिवाय वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नागरिकांचा हा त्रास थांबवण्यासाठी भाजपा नेते सुमित निकम यांनी 6 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. काम सुरू करण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीस 1 महिन्याची मुदत दिली होती. या कचरा डेपोमधील कचऱ्याची विल्हेवाट लावणे, खुदाई करून कंपाऊंड करणे अशी वर्क ऑर्डर 5 मार्च रोजी देण्यात आली होती. आचारसंहितेमुळे काम थांबले होते असे ग्रामपंचायतकडून सांगण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. आचारसंहिता संपल्यानंतर ग्रामपंचायत व सर्व सदस्य यांनी पुढाकार घेऊन जेसीबी साह्याने कचरा एकत्र करून स्थलांतरित कामास सुरुवात केली आहे. हा कचरा कर्नाळ रोड येथील शेतकऱ्यांच्या नापीक जमिनीमध्ये टाकण्यात येत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावल्यानंतर या ठिकाणी कंपाऊंड करण्यात येणार असल्याचे समजते. पण खरंच या ठिकाणी स्वच्छता राखली जाऊन कंपाऊंड होणार का? काय आहे माझ्या मागल्या, असे प्रश्न नागरिकांतून विचारले जात आहेत. मात्र नागरिकांच्या या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल.